तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. जो आनंद सत्यप्रकाश विभुवानी आधारनाम रूपास बुद्धीने जाणे आणि जाणे इतिहास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे. माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम मिरविती देव कुबेर तेशेची. जो सर्वज्ञानी दया घन मुनी हृदय ज्याचे करती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान माझी होत असे. ज्याच्या ज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्ममेची असे. पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोधप्राप्ती कारणे भजवाराम तू मीची आहे आत्मा आप्तकाम तरी न म्हणू कोणा करावी म्या. सुखम नित्यम स्वप्रकाशम व्यापकम नामरूपयो अधिष्ठानं बुद्धिबोध्यं बुद्धिर्दृग्यत्व निर्मलम् अपारं सर्ववेदांत वेद्यं प्रत्यक्परं महः तदेवाहं न मत्तुन्यदिति मे निश्चिता मतिः. जयांची केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. विचारसागर तरंग 5वा आणि परिच्छेद 25 क्रमांकाचा त्याचा मंडनाचा विचार थोडासा आपण केलेला आहे. खंडनाचा विचार बाकी आहे. अर्थात 21 क्रमांकाच्या परिच्छेदापासून साधारण हे प्रकरण चालू झालेलं आहे. 3 शरीर आणि 5 कोशाचा विचार. तर स्थूल सूक्ष्म कारण असे 3 शरीर आहे. स्थूल शरीरात येणारा अन्नमय आणि कारण शरीरात येणारा आनंदमय असे 3 कोश आहेत. 2 कोश झालेत. आणि सूक्ष्म शरीरामध्ये येणारे 3 कोश आहेत, प्राणमय मनोमय आणि विज्ञानमय. कारण सूक्ष्म शरीरामध्ये जी 19 तत्व आहेत, घटक आहेत, त्याची थोडीशी वर्गवारी केली आपण. ज्ञानेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय आणि मन घेतले की तो मनोमय कोश आहे. 5 ज्ञानेंद्रिय बुद्धी घेतली की तो विज्ञानमय कोश आहे. आणि पंच प्राण आणि पंचकर्मेंद्रिय घेतली की तो प्राणमय कोश आहे. असे एकंदर हे जे 5 कोश आहेत 3 शरीरात येणारे, ही आत्मा नसून अनात्मा आहे. आणि यांना आत्मा म्हणणं किंवा समजणं हा एक प्रकारचा भ्रम आहे. आणि आपल्या आत्मस्वरूपापासून आपण च्युत होणं आहे. पण मग हे कोणत्या शरीराला म्हणजेच कोशाला आत्मा म्हणतात ते मत पाहत असताना विरोचन मतान्वयायी चार्वाक हे स्थूल देहाला कंसात अन्नमयी कोशाला ते आत्मा म्हणतात. आणि का आत्मा म्हणतात तर त्याची कारणं त्यांनी सांगितली. ज्या ठिकाणी मी अशी बुद्धी होते तो आत्मा, जो परमप्रीतीचे विषय असतो तो आत्मा. मग स्त्री धनपुत्राधिकाच्या ठिकाणी जे प्रेम आहे ते या स्थूल देहाकरता आहे. स्थूल देहाला अनुकूल आहे तोपर्यंत त्यांच्यावर प्रीती, स्थूल देहाला ते प्रतिकूल झाल्याच्या नंतर त्यांच्यावर प्रीती राहत नाही. म्हणजे स्थूल देहच काय आहे, स्थूल देह म्हणजे कंसात अन्नमय कोशच आत्मा आहे. आणि का आत्मा आहे तर त्याच ठिकाणी मी अशी आपल्याला बुद्धी होते. पण हे मत इंद्रिय आत्मवादी लोक आहेत, म्हणजे चार्वाकाचेच एकदेशी, यांनी मत खंडित काढलं. ते म्हणायला लागले मी अशी बुद्धी ज्याच्या ठिकाणी होते तो जर आत्मा असं आपलं म्हणणं असेल तर मी बुद्धी देहाच्या ठिकाणी होत नाही, म्हणजे स्थूल देहाच्या ठिकाणी होत नाही. स्थूल देहामध्ये राहणाऱ्या इंद्रियाच्या ठिकाणी मी अशी बुद्धी होते. म्हणून कोण आत्मा आहे तर इंद्रियच आत्मा आहे. बरं, ज्याच्या ठिकाणी परमप्रीतीचा विषय तो आत्मा. मग तुम्ही सिद्ध केलं, बरोबर आहे. पुत्र आपलं म्हणजे काय, वस्त्र, धन, गृह, पुत्र, पत्नी यांच्यापेक्षा अधिक प्रेम कोणावर आहे, स्थूल देहावर आहे, म्हणून तो आत्मा. पण मग स्थूल देहापेक्षा अधिक प्रेम कोणावर आहे, इंद्रियावर आहे, म्हणून इंद्रियास काय म्हटलं पाहिजे, आत्मा. असं इंद्रिय आत्मवादीचं मत झालं. पण मग इंद्रिय आत्मवादींनी सुद्धा विधान करताना म्हटले की जे असल्याच्या नंतर जीवन व्यवहार आणि जे नसल्याच्या नंतर मरण व्यवहार तोच एक प्रकारचा आत्मा. म्हणून इंद्रिय असेल तर जीवन व्यवहार आहे. इंद्रिय मावळली आला बागुला आजा, कायचा विपरीत झाला तोची देह नव्हे दुजा. म्हणून इंद्रियच काय आहेत, आत्मा आहेत, असं इंद्रिय आत्मवादीचं मत झालं. आणि इंद्रिय असेल तर जीवन व्यवहार आहे ही युक्तीही त्यांनी दिली. पण प्राणात्मवादी या इंद्रिय आत्मवादीचं खंडन करताना प्राणात्मवादीने सांगितलं की इंद्रिय आत्मा होऊ शकत नाही. कारण जे असल्याच्या नंतर जीवन व्यवहार आणि जे नसल्याच्या नंतर मरण व्यवहार
असं नाही लक्षण करता येणार. तर यद अभावी शरीरम न तिष्ठेत स आत्मा, ज्याचा अभाव झाला असता हे शरीर राहत नाही तो आत्मा. मग इंद्रियाचा अभाव झाला असता शरीर राहतं का राहत नाही? इंद्रियाचा अभाव झाला तरी शरीर राहतं. मग कोणाचा अभाव झाला म्हणजे हे शरीर राहत नाही? प्राणाचा अभाव असेल तर हे शरीर राहत नाही. म्हणून प्राणालाच काय म्हटलं पाहिजे? आत्मा म्हटलं पाहिजे. बरं, ज्याच्या ठिकाणी मी अशी बुद्धी होते म्हणजे जो अहमचा विषय असतो तो ममचा विषय होत नाही. घर ममचा विषय आहे, तो अहमचा विषय नाही. मग इंद्रिय जर अहमचा विषय असेल तर ममचा विषय होऊ नये. पण जसं घर ममचा विषय आहे, घर माझं म्हटलं तर ते मी नाही, घरात राहणारा मी. तसं देह माझा म्हटलं तर देह मी नाही, देहात राहणारा मी. तसं इंद्रिय जर माझी म्हटलं तर इंद्रिय मी नाही, इंद्रिय माझ्याहून भिन्न आहे. म्हणून इंद्रिय आत्मा होऊ शकत नाही, कारण ते ममतेचे विषय होतात. असाही एक विषय सांगितला. आणि शिवाय इंद्रिय जड आहे. मग तुम्ही म्हणाला इंद्रिय जर जड आहे तर त्यांना ज्ञान कसं होतं? इंद्रिय जर जड आहे तर त्यांना ज्ञान कसं होतं? तर मनाच्या संयोगाने या इंद्रियाला ज्ञान होतं. जर मन नसेल आणि इंद्रियाचा आणि विषयाचा संयोग झाला तर इंद्रियाला ज्ञान होतं का? होत नाही. त्या बुद्धिबळाच्या खेळाचं उदाहरण आपल्याकडे मागे झालेलं प्रसिद्ध आहे 4थ्या रंगातलं. पण एखादा म्हटलं नाही, पण आम्ही इंद्रियाला चेतनच म्हणतो, हट्टाने दुराग्रहाने इंद्रिय आत्मावादी म्हणतील की आम्ही इंद्रियाला चेतन म्हणतो. मग इंद्रिय आपल्याकडे ज्ञानजनक आणि ज्ञानेंद्रियाने, क्रियाजनक आणि कर्मेंद्रियाने असे 5 आणि 5 10 इंद्रिय आहेत. मग त्या इंद्रियापैकी एक इंद्रिय चेतन आहे का, इंद्रियाचा समुदाय चेतन आहे का, प्रत्येक इंद्रिय चेतन आहे? असे 3 प्रश्न त्यांना विचारावे अभिव्यक्ती परिहाराने इंद्रिय आत्मवादीला. आणि तिन्ही प्रश्न चुकीचे ठरतात. तो जर म्हटला एक इंद्रिय चेतन आहे, मग एक इंद्रिय चेतन आहे तर एका इंद्रियाचा अभाव झाल्याच्या नंतर बाकी सर्वांचाच नाश झाला पाहिजे. पण असं तर होत नाही, म्हणून एक इंद्रिय चेतन म्हणता येत नाही. मग तो म्हणेल नाही, सगळ्या इंद्रियाचा समुदाय चेतन आहे. मग सगळ्या इंद्रियाचा समुदाय चेतन असेल तर म्हणजे सगळ्या इंद्रियाचा समुदाय एकत्र आला तर मग चेतना. मग त्यातला एका इंद्रियाचा नाश झाला तरी सर्वांचा नाश झाला पाहिजे, कारण सर्वांच्या समूहात चेतना आहे. एक जर नेला तर चेतना राहायला नको, असंही म्हणता येत नाही. नाही म्हटले मग शरीरातलं प्रत्येक इंद्रिय चेतन आहे असं जर तुम्ही म्हणला तर शरीरातलं प्रत्येक इंद्रिय जर चेतन असेल तर प्रत्येक चेतनाची इच्छा वेगळी. मग एका खांबाला, तप्त खांबाला 10 उन्मत्त हाती बांधल्याच्या नंतर त्या खांबाची जशी त्रेधा होईल किंवा ते प्रत्येकजण आपला बचाव करण्याकरता त्याला ओढतील, तसं 10 इंद्रिय चेतनाची 10 प्रकारची इच्छा या शरीररूपी स्तंभामध्ये असल्याच्या नंतर या शरीराची देखील तशी त्रेधा होईल. म्हणून तसंही म्हणता येत नाही. याचाच अर्थ या तिन्हीपैकी काहीच म्हणता येत नाही, म्हणजे इंद्रियाला चेतन मानता येत नाही. मग ज्ञान होतं कसं? तर मनाची उपस्थिती असेल तर इंद्रियाला ज्ञान होतं, अन्यथा ज्ञान होत नाही. म्हणून जड इंद्रिय ही आत्मा होऊ शकत नाही. मग आत्मा कोण मानला पाहिजे? तर हिरण्यगर्भ उपासक ते म्हटले काल प्राणालाच आत्मा म्हटलं पाहिजे. आणि प्राणाला आत्मा का म्हटलं पाहिजे? तर मृत्यूसमयी काय शेष असेल तर घरातली ज्ञाती बांधव त्या व्यक्तीला घरामध्ये ठेवतात, त्याचा प्राण शिल्लक असेल तर ठेवतात. इंद्रिय असली काय आणि नसली काय. प्राण जर असेल तर तो जिवंत आहे, प्राण नसेल तर हा गेलेला आहे. असं म्हणून प्राणच काय म्हटला पाहिजे? आत्मा. कारण इंद्रिया वाचून आपण काल ती तंटामुक्ती गोष्ट बघितली. तर एका इंद्रिया वाचून शरीराचं अस्तित्व आहे. काना वाचून बधिरत्व, वाणी वाचून मुकत्व, चक्षु वाचून अंधत्व, तर हाता वाचून पाया वाचून पंगुत्व आणि हाता वाचून खुळेपणा. पण त्याचा देहनिर्वाह चालला, पण ज्यावेळेला प्राण निघून जाण्याचा वेळ विचार करू लागला, गेला तर नाही तरी सुद्धा सगळी इंद्रिय कासावीस झाली आणि ती प्राणाला शरण आले. याचा अर्थ प्राणच काय म्हटलं पाहिजे? आत्मा. असं प्राणात्मवादीचं विधान काल आपण बघितलं. पण त्याला म्हणतात बाबा म्हणजे श्रोत्रादी इंद्रिया वाचून, म्हणजे मन जर श्रोत्रादी इंद्रिया वाचून, एक मिनिट, श्रोत्रवान चक्षुवान, म्हणजे श्रोत्रवान मी पाहतो, चक्षुवान मी ऐकतो. असं म्हणताना धनवान हा धनापासून जसा वेगळा आहे तसा इंद्रियवान हा इंद्रियापासून काय एक प्रकारचा वेगळा आहे. मग इंद्रियवान हा इंद्रियापासून जर वेगळा आहे तर घरापासून वेगळा मी, मग घरे माझं स्वरूप नाही, तसं इंद्रियापासून वेगळा मी ते माझं स्वरूप नाही. मग आपलं स्वरूप आहे कोण? तर म्हटले प्राणच हे आत्म्याचं स्वरूप मानलं पाहिजे. पण का मानलं पाहिजे? तर संस्कृत विचारसागरामध्ये त्यांनी अशी युक्ती दिली, तर इंद्रिय म्हणजे स्थूल देह आत्मा ठरला नाही, कारण तो ममतेचा विषय आहे. इंद्रिय आत्मा ठरले नाही, तेही ममतेचे विषय आहे. तर ममतेचा विषय जर स्थूल देह नाही, इंद्रिय नाही,
तर मग नेमका आत्मा आहे तरी कोण? तर त्याचं उत्तर आहे सुषुप्ती अवस्थेमध्ये या मनाचा इंद्रियादिकाचा अभाव झाला असता हे शरीर ज्याच्यामुळे या सर्वांचा अभाव झाला असता म्हणजे जीवात्मा झोपला असता सुद्धा जो जागा असतो आणि ज्याच्याद्वारा हा देह जिवंत राहतो जगतो तोच आत्मा. मग सगळी इंद्रिय आपल्या कारणात लीन झाली असता जगणारा जागा कोण आहे त्या ठिकाणी? प्राण जागा आहे. बरं देह सुद्धा कोणामुळे जगतो? कोणाच्या ऊर्जेवर? या प्राणाच्या ऊर्जेवर जगतो. देह कार्यकारी कोणाच्या ऊर्जेवर होतो? प्राणाच्या ऊर्जेवर होतो. म्हणून प्राणच काय आहे? आत्मा आहे. असं प्राणवादी हिरण्यगर्भ उपासक यांचं मत झालं. आणि स्थूल देहाचा प्राणाचा स्थूल देहाशी वियोग झाला का तो मरतो, स्थूल देहाशी संयोग झाला का तो जन्मतो. याचा अर्थ प्राणालाच काय म्हणा? आत्मा. पण हे प्राण आत्मवादाचं विधान देखील चुकीचं आहे. प्राण आत्मवादाचं विधान का चुकीचं आहे हे खंडन करत असताना त्याला सांगतात प्राण म्हणजे काय हो? तो प्राण ज्या वेळेला बाहेर वावरतो समष्टी जगतामध्ये त्याला व्यापक वायू असं म्हणतो. आणि तो शरीरामध्ये वावरला गेला आणि म्हणजे कंठस्थानात राहून श्वासोश्वास क्रिया करू लागला का त्याला काय म्हणतो आपण? प्राण असं म्हणतो. मग प्राण म्हणजे एक वायूच आहे का दुसरं काही आहे? प्राण म्हणजे एक वायू आहे. मग समष्टी वायूप्रमाणे मग समष्टी वायूला आपण वायू म्हणतो का प्राण म्हणतो? वायू म्हणतो. आणि हा व्यष्टी असेल तर त्याला नाव काय आलं? प्राण आलं. पण समष्टी वायूला वायू म्हणतो का आत्मा म्हणतो? समष्टी वायूला वायू म्हणतो आपण, आत्मा म्हणत नाही. मग प्राण तरी हा एक वायू आहे, तो आत्मा होईल कसा? बरं शेवटी आत्मा ज्ञानरूप का जड आहे? आत्मा ज्ञान स्वरूप आहे आणि हा प्राण हा ज्ञान स्वरूप आहे का जड आहे? प्राण हा जड आहे. मग तो आत्मा होईल कसा? आणखी असं आहे की प्राणाचं तुम्ही काय म्हटलं आता? प्राणाचं आदर्शन असेल की घरातली व्यक्ती त्याला म्हणतात उचला. प्राणाचं दर्शन आहे तोपर्यंत ठेवा. पण हे म्हणणं बरोबर नाही. प्राणाचं दर्शन आहे म्हणजे मनुष्य जिवंत आहे आणि प्राणाचं अदर्शन आहे म्हणजे मृत्यू. प्राणाचं दर्शन आहे तोपर्यंत जीवन असं जर म्हणावं तर वृक्षात एकाच ठिकाणी प्राणाचं कधी दर्शन आहे? म्हणजे वृक्षाधिकाची ज्योत आपण पाहतो की ती हलती नाही म्हणून. पण वृक्षाधिक ही सजीव म्हणतो का निर्जीव म्हणतो आपण त्यांना? सजीव म्हणतो. पण प्राणाचं आदर्शन असेल तर मृत्यू असं जर म्हटलं तर वृक्षात एकाच ठिकाणी प्राणाचं दर्शन आहे का अदर्शन आहे? प्राणाचं आदर्शन आहे. पण ते सचेतन आहे का अचेतन आहे म्हणतो आपण त्यांना? सचेतन आहे म्हणतो. म्हणजे असंही म्हणता येणार नाही की प्राणाचं दर्शन आहे तर जीवन, प्राणाचं दर्शन आहे तर मरण, असंही म्हणता येणार नाही. बरं कधी कधी मूर्छा अवस्थेमध्ये एखादी व्यक्ती गेली तर अशा प्रसंगामध्ये प्राणाचं आदर्शन होतं. मूर्छेमध्ये गेल्याच्या नंतर प्राणाचं काय होतं? आदर्शन होतं. पण मग प्राणाचं आदर्शन मूर्छा अवस्थेमध्ये गेलेल्या व्यक्तीचं आदर्शन झालं म्हणजे तो गेला असं म्हटलं जातं का? असंही म्हटलं जात नाही. म्हणून प्राण आहे म्हणजे प्राणाचं दर्शन आहे, जीवन आहे. प्राणाचं दर्शन नाही, मृत्यू आहे, म्हणून प्राणच आत्मा आहे असंही म्हणता येणार नाही. शिवाय असं आहे की सुषुप्ती अवस्थेमध्ये प्राण आहे. आता मनुष्य जर जिवंत असेल आहे ना, म्हणजे थोडक्यात आत्मा जर सचेतन आत्मा असेल तर तो काय करतो? एखादी आवडीची व्यक्ती आली तर त्याचं स्वागत करतो. आणि एखादी नावडती व्यक्ती आली तर त्याच्याबद्दल नापसंती दर्शवतो. पण सुषुप्तीत असताना तो असा पद्धतीचा व्यवहार करत नाही. किंवा जागृतीत तो असाल तर एखादी आवडीची व्यक्ती आली म्हणजे हे आपलं चोर आले तर त्यांचं अपसारण करतो, त्यांना काहीतरी बाहेर ढकलण्याचा प्रयोग करतो. मग प्राण हा जर सचेतन असेल आणि तो जर आत्मा असेल तर सुषुप्ती अवस्थेमध्ये तो आहे म्हणता तुम्ही, तो जागृत आहे ना. मग तो प्राण जसं देहाचं रक्षणाला हेतू आहे असं जर तुम्ही म्हणता तर सुषुप्ती अवस्थेमध्ये माऊलीच्या भाषेमध्ये निद्रिताचे शेजीशी साप्तेशी उर्वशी. मग त्या धनाधिकाचं चोराधिकापासून निवारण त्या प्राणानं केलं पाहिजे की नाही? पण तो करतो का? उत्तर आहे करत नाही. बरं तो प्राण जर त्या ठिकाणी आहे तो जर आत्मा आहे, तो सचेतन आहे, तर एखादी आपण सुषुप्तीचा म्हणजे दुपारी असो जेव्हा किंवा आपल्याला झोप लागते, सुषुप्ती लागते, त्या अवस्थेमध्ये आपले कोणी मित्र किंवा ज्ञाती बांधव कोणीतरी आले तर आनंदाने त्याचं स्वागत करण्याकरता या सचेतन प्राण्याने गेलं पाहिजे की नाही? पण तो जातो का? नाही. मग असा जर तो कुठलाही ज्ञान प्रकारचा व्यवहार म्हणजे ज्ञानरूप असा व्यवहार करण्याकरता जर हेतूच ठरत नाही आणि आत्म्याचं ज्ञान हे स्वरूप आहे तर प्राणाला आत्मा म्हणता कसे? अशा पद्धतीने प्राणाला आत्मा म्हणता येणार नाही. बरं आणखी एक युक्ती त्यांनी दिली की तुम्ही काय म्हणता प्राण जर आत्मा नाही तर श्रुतीमध्ये प्राण आत्मा हे प्रतिपादन केले. म्हणजे ते आपण जी उपनिषदातली गोष्ट पाहिली ना, तर सर्वाचा स्वामी इंद्रियामध्ये आणि प्राणामध्ये ज्यावेळेला तंटा लागला तर सर्वाचा स्वामी कोण ठरला?
प्राणच ठरला. मग या अर्थाने प्राणालाच काय म्हटलं पाहिजे, आत्मा म्हटलं पाहिजे, कारण ही एक प्रकारची श्रुती आहे ना उपनिषद म्हणजे. असं जर आपण म्हणाल तर तिथे श्रुतीने प्राणमय कोशाला आत्मा म्हटले नाही असं नाही, पण म्हणणंही दोन प्रकारचं असते, गौणत्वाने असतं आणि एक मुख्यत्वाने असतं. श्रुती माता प्राणमय कोशाला आत्मा ही गौणत्वाने म्हणते, मुख्यत्वाने म्हणत नाही. म्हणजे गौणत्वाने म्हणते, मुख्यत्वाने म्हणत नाही. म्हणजे काय, तर त्याला म्हणतात स्थूल अरुंधती न्यायाने म्हणते. आता स्थूल अरुंधती न्याय म्हणजे काय, तर स्थूल अरुंधती न्याय शब्दाचा अर्थ अरुंधती नामक जो तारा आहे तो अत्यंत सूक्ष्म आहे. जसं की आपल्या माऊलीच्या भाषेत हा स्थूल अरुंधती न्याय म्हणजे शाखा चंद्रन्याय. माऊली म्हणतात ना, पाडव्याची चंद्ररेखा निवृत्ती दावाव्या शाखा दावीजे तेवी औपाधिका बोलिया. आपला पौर्णिमा झाल्याच्या नंतर, आपला अमावस्या झाल्याच्या नंतर प्रतिपदेला एका एका कलेने चंद्र वाढत जातो आणि पौर्णिमेला तो पूर्ण दिसतो. मग त्या पाडव्याची जी एका कलेने असणारा चंद्र तो दिसत नाही. खूप सूक्ष्मतेने बारकाव्याने एकाग्रतेने पाहिला तर तो नजरेत पडतो. आणि मग ज्याला नेहमीची पाण्याची सवय त्याला तो दिसतो. पण एखाद्या लहान बाळाला त्याला कधी चांदोबा माहितीच नाही, त्याला जर तो पाडव्याची एक रेखायुक्त असणारा चंद्र आपण दाखवला गेलो तर पाहिला तर लगेच त्याला तो दिसेल का, पण तो दिसत नाही म्हणजे त्याला दिसणारच नाही असं एक आहे. दिसेल पण त्याला आपल्याला त्या आपल्या युक्तीने त्याला दाखवावं लागेल. मग ते आजी त्याला पहिले झाडाचा बुंदा दाखवते, त्याच्या दोन डाळा दाखवते, त्याची एक मध्ये दाखवते, त्याच्यातला एक छोटा झुपका पहा, त्याच्यात एक बारीक नजर टाक आणि मग सरळ पहा आणि मग तो म्हणतो दिसला. मग दिसला म्हटल्याच्या नंतर तो पुन्हा आजीला म्हणतो, अगं आजी मला तुला चंद्राची ती एक कलाच दाखवायची होती, मग त्या झाडाच्या बुडापासून का गेली, म्हणजे ते बुडापासून गेल्याशिवाय तुला ते चंद्राचं टोक एक कला दिसत नव्हती. तसं शाखा अरुंधती न्यायाने प्राणाला आत्मा म्हटलं म्हणजे प्राणच आत्मा आहे असं म्हणायचा आम्हाला अर्थ नाही. मग अर्थ काय तुमचा, ते इंद्रियाने प्राण्यावर इंद्रिय बे परम मनसस्तू पराबुद्धी योबुद्धे परत असतो असा शाखा चंद्र न्याय किंवा स्थूल अरुंधती न्यायाने त्याला प्राणाला गौणत्वाने आत्मा म्हणलेला आहे. प्राणच आत्मा आहे हे सांगण्याचा श्रुतीचा अभिप्राय नाही, असं एक त्यांनी भाव सांगितला. दुसरा भाव असा आहे, मग म्हणले तो तंटा जो सांगितला तुम्ही जड जर प्राण आहे, आता हे दोन स्तंभ आहे म्हणा, हे दोन्ही जड आहे. मग दोन जड असणारे स्तंभ तंटा करतात काय, इंद्रियही जड आहे कारण मनाचा संयोग झाल्याशिवाय ते ज्ञान करून देत नाही, प्राणही जड आहे. मग दोन्ही जड आहे त्यांचा तंटा होईल कसा, आणि उपनिषदामध्ये यांचा तंटा सांगितला नाही का गोष्ट, यांचा कलह सांगितला ना, ब्रह्मदेवापर्यंत गेले. अहो म्हटले जरी म्हटले तर त्याचा वक्तुरीच्या तात्पर्य जाणलं पाहिजे. मग तो इंद्रियाचा आणि प्राणाचा तंटा सांगताना इंद्रियाच्या प्राणाच्या ज्या अधिष्ठातृ देवता आहे त्यांचा तो तंटा घ्यावा, ते इंद्रियाचा आणि यांचाच तंटा आहे असा सांगण्याचा त्याचा अभिप्राय नाही, असा एक त्यांनी भाव दिला. आणि या येणेकरण या सगळ्या प्रकारच्या युक्तीने प्राण हा आत्मा नाही, मग कोण आत्मा आहे, तर मग प्राणाच्याही पुढे कोण आत्मा आहे हे याचा आपण विचार केला पाहिजे. मग याचा विचार करताना प्राण हा जड आहे, तो जर आत्मा नाही तर विचारप्रधान ज्ञानप्रधान असं कोण आहे, एक त्याचं नाव आहे मन आहे. मनच काय आहे, आत्मा आहे असं मनोमय कोशवाले आता या पुढच्या मला वाटतं 26 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये मनोमय कोशास आत्मा म्हणणाराचे मत ग्रंथकार आपल्यासमोर ठेवतात. मनोमय कोशाला आत्मा बरं, आपल्याला हे एका दृष्टीने जोपर्यंत याचा खंडनाचा विचार येत नाही तोपर्यंत हे बोलणं संयुक्तिक वाटतं, कारण मनाचा गौरव आपल्या सकल संत वाङ्मयामध्ये केलेला आहे. मनाचा गौरव करत असताना जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मनुराजे एक देहपुरी असे नांदतो त्याशी दोघे नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी तेने कृपा केली आम्हावरी गा, म्हणून आलो या देशा होतो नाहीतरी बोललो दिशा, दाता तोही मज भेटला इच्छा येऊनी मार्ग दाविला सरिसागा. आता बऱ्याच वेळेला आपण संत उपकाराकरता हे प्रमाण सतत देत असतो, केले उपकार सांगू मी काय, बाप न करी आईशी माय, धर्मे त्यांचे देखील पाय, दिले अक्षय अभय दानगा. पण ह्याच मनुराजा ह्या अभंगातचे वचन आहे, हे कोणाचे उपकार बोलतात तुकोबराय, संताचे का मनाचे, इथे मनाचे उपकार बोलतात. म्हणजे संताकरता वापरलं तर तो काय गौण नाही, पण खरं मनाकरता हा मनाचा गौरव तुकोबरायने केलेला आहे. म्हणजे एवढा सन्मान कोणाला दिलेला या मनाला. बरं तुकोबरायच बोलतात असं नाही, आणखी एक वचन काय, मन कराले प्रसन्न सकल सिद्धीचे साधन मोक्षात्व बंधन सुख समाधान इच्छा ते, किंवा माऊली म्हणतात या मनाची एक निखे देखील गोडीच्या ठाया सुखे म्हणून अनुभव सुखची कौतुकी दावती जायचे. म्हणजे मन हे बहुत चंचल चपल जाता येता न लगेवळ, हे कैसे केवढे पाव जाता न सापडे एरवी राटवया थोकडे त्रिलोकिया. असं जे असलं तरी मनाचं एक निकी म्हणजे एक चांगली गोष्ट आहे. जसं 72,000 खोडीचं घोडा असावं आणि त्याचं एक चांगुलपणा असावं का ते ज्या इशारात आहे आणि तर टुफोकावरी घेते,
मग ते वैद्य बाबा म्हणायचे, भटजी को घोडो खाणं घोणो चलणं थोडं, एक मारो छोडो नीचे भटजी भटजी की ऊपर होडो. असं जर असेल तर ते त्याला कोणी जवळ करत नाही. पण जरा ते इतर बाबतीत जरी त्याचे काही दुर्गुण असेल, पण ते चालायच्या बाबतीत जर ते ऑलिम्पिक दौड त्याच्यामध्ये पळायला लावलं तर कोणाला जर ते पुढे निघून देत नसेल तर किती पैसा देऊन त्याला घेणारे हौशी लोक घेतात. तशा पद्धतीने मनाची एक चांगली गोष्ट काय तर माऊली म्हणतात, या मनाची एक नेके जे देखील या गोडीच्या ठाया सुखे, म्हणून अनुभव सुखची कौतुकी दावीत जायचे. बरं, ज्ञानाच्या प्रक्रियेमध्ये बी 18व्या अध्यायामध्ये माऊली म्हणतात, आगाती वृत्ती किरीटी आधी म्हणूनच उठी मग ते वाचायची कराशी आहे. म्हणजे कुठलाही संकल्प अगोदर कुठे होतो? मनात झालेला संकल्प मनुष्य वाचेने बोलतो आणि वाचेने बोलल्याच्या नंतर तो कायाने सिद्धीला नेतो. म्हणजे एवढं या मनाला प्राधान्य आहे. नवे नवे मनैव मनुष्याना कारण बंद मोक्ष बंधाय विषयासक्त मुक्तही निर्विषय स्मृतम, असं पंचदशिकार विद्यारायण स्वामी म्हणतात. म्हणून मनुष्याच्या मुक्तीला कारण सुद्धा कोण आहे? मनच आहे. आणि बंधनाला कारण सुद्धा कोण आहे? मन आहे. विषयासक्त मन हे बंधनाला कारण आहे, विषय वासना विवर्जित मन हे मुक्तीला कारण आहे. याचाच अर्थ एक मन तुझ्या अवघ्या भांडवला वाटीता तुला ती येईल कशी? तुझ्या सकल पारमार्थिक वा प्रापंचिक भांडवल तो सिद्धीला जाण्याकरता एक मनच कारण आहे. आणि मग असं जर असल्यामुळे हे गती अधोगती मनाची युक्ती, मन लावा एकांती संता संगे, अशी कितीतरी वचन आहेत. मग म्हणून ज्ञानप्रधान कोण आहे? मन आहे. बरं, मन असेल तर मनुष्याला कुठली गोष्ट कळते. मन जर त्या ठिकाणी नसेल तर इंद्रियाचा वगैरे संयोग होऊनही ती गोष्ट कळत नाही. मग आत्मा जर ज्ञानरूप आहे आणि हे ज्ञानाला हेतू कोण? मन आहे, तर याचा अर्थ ज्ञानप्रधान मनच काय म्हटलं पाहिजे? आत्मा म्हटलं पाहिजे. असं मनमय कोशावाल्यांचं ह्या मनाच्या बाबतीत विधान आहे. तर त्या संबंधी ग्रंथकार काय बोलतात ते आपण पाहूया. म्हणजे मनाला आत्मा मानणारे कोण आहे? जसं आपण म्हणलो पहिला अन्नमय कोश, त्याला आत्मा मानणारे कोण? विरोचन मतानो याही चारवाक. इंद्रिय त्याला आत्मा मानणारे कोण? लोक आहेत, म्हणजे चारवाकाचीच एक देशी. प्राणमय कोशाला आत्मा मानणारे कोण? हिरण्यगर्भ उपासक. तसं या मनाला आत्मा मानणारे कोण आहेत? तर नारद पंचरात्रागमन हा जो ग्रंथ आहे ना तंत्रानुसारी, तर त्यामध्ये मनाला आत्मा मानणारी म्हणजे नारद पंचरात्र नामक ग्रंथ जो तंत्रानुसारी म्हणजे तांत्रिक विद्याचं प्रतिपादन ज्याच्यामध्ये केलेलं आहे, आणि त्याचे जे निर्माते असेल किंवा त्याचे जे अनुयायी असेल ते मात्र या मनाला आत्मा मानतात. ते त्याबद्दल काय बोलतात बघा. मनमय कोशास आत्मा म्हणणाराचे मत. मनमय कोशवादी असे म्हणतात की घटाप्रमाणे ज्ञानशून्य प्राणाला आत्मा म्हणता येणार नाही. म्हणजे इथं हे ख्यातिवादासारखा प्रकार आहे. पुढचा काय करतो? मागच्याचं खंडन करून आपल्या स्वमताचं काय करतो? मंडन करतो. म्हणजे परपक्षाचं खंडन आणि स्वपक्षाचं मंडन. म्हणजे आपल्या अगोदर ज्याने आत्म्याचं काय स्वरूप आहे हे विधान केलं, तर हा पुढचा येणारा त्याचं खंडन करतो आणि आपलं मत मंडन करतो. म्हणजे पहिलं चार वाकाचं मत खंडन केलं इंद्रिय आत्मवादीने, म्हणजे अन्नमय कोशाला आत्मा मानणाऱ्याचं मत खंडन केलं इंद्रियाला आत्मा मानणारे, इंद्रिय आत्मवाद्याचं खंडन केलं प्राण आत्मवाद्याने. तसं आता प्राणमात्मवाद्याचं खंडन करतात ते मन आत्मवादी. ते म्हणतात की घटाप्रमाणे ज्ञानशून्य असणाऱ्या प्राणास आत्मा म्हणता येणार नाही. ज्ञानवान मनच कोण आहे? आत्मा आहे. म्हणजे कारण बंधमोक्ष कोणाच्या अधीन आहे? मनाच्या अधीन आहे. आताच विद्यारायण स्वामीचा श्लोक आपण बोलून गेलो, मन एव मनुष्याम कारणम बंधमोक्ष हो. आणि म्हणूनच विषयासक्त मन बंधाचा हेतू आहे व विषय वासना रहित असणारं मन हे मुक्तीला हेतू आहे. आणि मन करारे प्रसन्न असं तुकोबरायाचं वचनही बघितलं. म्हणून मन संबंधानेच इंद्रिय हे ज्ञानाला हेतू आहेत. मनसंबंध वाचून इंद्रियास ज्ञान होत नाही. म्हणून सर्व व्यवहाराला हेतू कोण आहे? मुख्य मनच आहे. आणि ते मनच काय आहे? आत्मा आहे. असं मनमय कोशाला आत्मा म्हणणाराचं हे एक प्रकारचं मंडन झाल्याच्या नंतर ही गोष्ट विज्ञानमय कोशाला आत्मा मानणारे यांना ही गोष्ट काही मान्य नाही. म्हणून मनोमय कोशाला आत्मा म्हणत असताना ते मनोमय कोशवाल्याचं खंडन करताना काय बोलतात? संस्कृत विचारसागरामध्ये दिलेला त्या संबंधीचा थोडासा विचार. मनोमय कोशाला आत्मा म्हणणारे त्यांनी थोडक्यात श्रुतीने, युक्तीने आणि अनुभूतीने, श्रुती म्हणजे मन एव मनुष्याना ही प्रकारची श्रुतीच झाली संत विद्यारायण स्वामीचं वचन. युक्ती म्हणताना युक्ती काय? इंद्रिय स्वतंत्र ज्ञानाला साह्य नाही, मन तिथे असेल तर ज्ञान होतं, अन्यथा होत नाही, ही युक्ती झाली. आणि अनुभूती काय? अनुभूतीसुद्धा सुषुप्ती अवस्थेमध्ये मन आपल्या कारणात लीन होतं, तर त्यावेळेला निद्रिताचे शेचीशी साप्तेशी उर्वशी आपल्याला ज्ञान होत नाही. आणि जागृती स्वप्नामध्ये मन सक्रिय असतं, आपल्याला ज्ञान होतं. म्हणून मनच काय म्हटलं पाहिजे? आत्मा. असे श्रुतीयुक्ती अनुभूतीने एक प्रकाराने मनोमय कोशालाच आत्मा मानणाऱ्याने
मनच आत्मा कसं हे सिद्ध केल्याच्या नंतर त्याचं खंडन करताना काय बोलतात बघा. तर त्यांनी असा अर्थ त्यांनी सांगितलं की मन देखील आत्मा होऊ शकत नाही. जसं प्राण आत्मा होत नाही तसं मनही आत्मा होत नाही. म्हणजे का बरं? प्राण आत्मवाद्याचं मत जसं खंडित आहे तसं मन आत्मवादीचं सुद्धा मत खंडित आहे. मग मनाला ज्ञान होत नाही का? म्हणजे होतं. पण मनाला ज्ञान होतं म्हणजे मन असेल तरच ज्ञान होतं, मन नसेल तर ज्ञान होतच नाही असं म्हणणं बरोबर नाही. कसं ते बघा. मुळात मन हे करण का आत्मा? मन हे करण आहे, साधन आहे, ते आत्मा नाही. जसं हॅलो असं आपण बोलतो, ते बोलण्याचं करण आहे का साधन आहे? बोलण्याचं करण आहे. बोलणारी वाणी वेगळी आहे, बोलणारी वाणी ही आहे, आणि हा शब्द परदेशापर्यंत पोहोचवण्याचं हे काय एक प्रकारचं करण आहे. तसं आत्म्याची ज्ञानरूपता हे अभिव्यक्त करण्याचं करण म्हणजे साधन आहे. कोण? हे मन. मन आत्मा होऊ शकत नाही. म्हणजे करण म्हणजे साधन. ते साधन कधी साध्य होऊ शकत नाही ना. साधन साध्य असतं एवढं आहे, साधनाद्वारा साध्यापर्यंत जाता येतं, पण साधन साध्य होत नाही. तसं मनाच्या द्वारा, मनाच्या साह्याने आपण आत्मस्वरूपापर्यंत जाऊ कदाचित, पण मनच आत्मा आहे असं मात्र म्हणता येणार नाही. कारण मन काय आहे? साधन आहे. जसं ते राम कोठारेण कंदुक छिंदंती. राम काय करतो? कुऱ्हाडीच्या द्वारा झाड तोडतो. तर राम कुऱ्हाडीच्या द्वारा झाड तोडतो. झाड तोडणारी कुऱ्हाड आहे का राम आहे? राम आहे. नाही, कुऱ्हाडीच्या द्वारा तोडतो म्हणजे कुऱ्हाड काय झाली? एक साधन झालं. कुऱ्हाड राम नाही होऊ शकत. कुऱ्हाड द्वारा राम झाड तोडतो असं म्हणा, पण कुऱ्हाडीने झाड तोडलं असं आपल्याला म्हणता येणार नाही. आता रामाला कुऱ्हाड नसती तर तो झाड तोडू शकला नसता असं आपल्याला म्हणता येणार नाही. कुऱ्हाड नाही तर तो वाकच घेईल, वाकच नाही तर करवत घेईल, आणखी काही घेईल तो, कारण राम चेतन आहे ना. त्यामुळे चेतन असणाऱ्या रामाचं जे स्थान आहे ते आपण करणरूपी कुऱ्हाडीला देऊ शकत नाही. तसं चेतन असणाऱ्या आत्म्याचं जे स्थान आहे ते करण साधनरूप असणाऱ्या करणरूप आत्म्याला, आपल्या त्या मनाला आपल्याला देता येणार नाही. दुसरी गोष्ट मग म्हटले, मग का हो तुम्ही म्हणता का आताच आपण बघितलं, इंद्रिय असेल म्हणजे केवळ इंद्रियाचा आणि विषयाचा संयोग संबंध झाला तर ज्ञान होतं का? मनासहित इंद्रियाचा संयोग संबंध झाल्याच्या नंतर ज्ञान होतं. मनासहित इंद्रियाचा संयोग संबंध झाल्याच्या नंतर ज्ञान होतं. ते म्हणतात असं जर असेल ते सुषुप्ती अवस्थेमध्ये मन आहे का? आपल्या कारणातली नाही, मग त्यावेळेला ज्ञान होत नाही का? आताच आपण ओवी दिली, निद्रेताची शेजीशी सापतेशी उर्वशी. हा ह्या भौतिक या व्यवहाराचं त्याला ज्ञान होत नाही का? ज्ञानच होत नाही. ज्ञान होतं ना त्याला. काय ज्ञान होतं? झोपेतून तो झोपेतून उठल्याच्या नंतर काय म्हणतो? सुखम अहम स्वप्सम नवै किंचित विदिशम. मी सुखाने झोपलो, मला काय कळालं नाही. ते म्हणाल हे ज्ञान कुठं झालं? अहो हे ज्ञान नाही झालं, ही काय झाली? स्मृती झाली. पण स्मृतीचा आपला नियम आहे, या स्मृती सासा अनुभव पूर्विका. जी स्मृती असते ती अनुभवपूर्वकच असते. ज्याचा आपण कधीतरी केव्हा तरी कुठेतरी कसा तरी अनुभव घेतला त्याचीच आपल्याला स्मृती होती. ज्याचा कधीच केव्हाच कुठेच कशाच प्रकारे आपण अनुभव घेतला नाही त्याची आपल्याला स्मृती होत नाही. म्हणजे स्मृती अनुभव म्हणजेच कंसात ज्ञान. मग ज्ञान झाल्या वाचून ती स्मृती झाली का? उत्तर आहे, ज्ञान झाला म्हणूनच ती स्मृती झाली. आता तुम्ही पुन्हा म्हणाल, आपण नेहमीच बोलत आलो, जागृती अवस्था स्थूल शरीराचा अभिमान विश्व आहे ना, आणि सुषुप्ती अवस्था कारण शरीराचा अभिमानी प्राज्ञ आहे. मग अनुभव घेतला कोणी तिथे? प्राज्ञाने. आणि सांगतो कोण? विश्व. म्हणजे रामराव जेवलेत आणि गणपतराव ढेकर दिला असं होईल. मग हा अनुभव प्रमात्मक का भ्रमात्मक? वर वाटतं आपल्याला भ्रमात्मक, पण नाही, तो प्रमात्मकच आहे. म्हणले का? अहो म्हणले आत्ताच हे ते महाराज कीर्तनकार महाराज समोरचे म्हणले हे प्रवचनकार. हो म्हणले, पण ते कीर्तनकार वेगळे नाही. ते उभा राहून फेटा बांधून बोलत होते म्हणून त्याला तुम्ही कीर्तनकार म्हणाला, आणि बसून बोलू लागले म्हणून प्रवचनकार म्हणाला. पण ते बदलले का? व्यक्ती तीच आहे, व्यक्ती तीच आहे. तसं अवस्था आणि शरीर बदललं म्हणून त्यांना तुम्ही अवस्था कोणती? जागृती. शरीर कोणतं? स्थूल. त्याचं तादात्म्य धारण केलं म्हणून त्या जीवात्म्याला तुम्ही काय नाव दिलं? विश्व. आणि सुषुप्ती अवस्था कारण शरीर, त्याचं तादात्म्य धारण केलं म्हणून त्याला तुम्ही संज्ञा काय दिली? प्राज्ञा. पण तो बदलला का? तो एकच आहे. फक्त स्थूल देह आणि अवस्थाचा अभिमान तादात्म्य. अगदी सरळ ना. पत्नीशी तादात्म्य धारण केलं का त्याला पती म्हणतात, आणि पुत्राशी तादात्म्य धारण केलं का पिता म्हणतात. पण पुत्र आणि पिता हे व्यक्तिदृष्ट्या वेगळे आहे का उपाधीदृष्ट्या वेगळे आहेत? उपाधीदृष्ट्या वेगळे. आणि औपाधिक भेद वास्तव अभेदाची लाभाने करत नाही. मग या रूपाने पाहिलं तर तो प्राज्ञा आणि विश्व एक का भिन्न? एकच आहे. मग अनुभव त्यानेच घेतला का त्यानेच सांगितला? त्यानेच घेतला आणि त्यानेच सांगितलं. मग तो भ्रमात्मक का प्रमात्मक? तो प्रमात्मक आहे. मग त्यावेळेला कोण नाही तरी ज्ञान आहे? सुषुप्ती अवस्थेमध्ये मन नाही तरी ज्ञान आहे. मग याचा अर्थ मन नाही तरी ज्ञान होतं म्हणजे ते कोणाला होतं?
त्या मनाच्या अभावात सुद्धा सुषुप्तीकालीन सुखाचं आणि अज्ञानाचं प्रकाशन करणारा तो मनापासून भिन्नच मानला पाहिजे की नाही? मनापासून भिन्नच मानला पाहिजे. मग याचा अर्थ मनच आत्मा होऊ शकत नाही, कारण ते आहे मन आहे ज्ञान नाही आहे, मन आहे ज्ञान आहे, मन नाही ज्ञान नाही. असं जर असतं तर मनाला आत्मा तो देता आलं असतं. पण मन आहे ज्ञान आहे जागृती स्वप्नामध्ये, पण मन नाही तरी ज्ञानाचा व्यवहार आहे सुषुप्तीमध्ये. याचा अर्थ ज्ञान हे स्वरूप कोणाचं होऊ शकत नाही? मनाचं होऊ शकत नाही. मन हे करण आहे, मन हे काय करण आहे. जसं आपल्या असणारा बळाचं प्रयोग करण्याचं किंवा बोलण्याचं हे मोबाईल हे काय प्रकारचं करण आहे, साधन आहे, तसं मन हे व्यवहाराचं काय आहे? करण आहे. पण करणाला आत्मा म्हणता येणार नाही. त्या करणाचा प्रयोग जो करतो आणि जो त्याला त्याला त्याच्या भावाभावाचं सुद्धा प्रकाशन करतो तो काय आहे? आत्मा. अशा पद्धतीचं पुन्हा त्यांनी स्पष्टीकरण दिलं. आणखी पण म्हटले का हो, आत्ताच तुम्ही श्रुती दिली की बरं, आणखी एक आपला आता कालपासून प्रत्येक कोशाचं खंडन करताना ही पंक्ती कायम आहे, द्रष्टादृश्यात भिन्न. म्हणजेच जो अहम प्रतीतीचा विषय असतो तो आत्मा आहे, मम प्रतीतीचा विषय असतो तो आत्मा नाही. स्थूल देहाच्या ठिकाणी अहम भावना होती तशी मम भावनाही होती, म्हणून स्थूल देह आत्मा ठरला नाही. इंद्रियाच्या ठिकाणी अहम भावना होती तशी मम भावना होती, म्हणून इंद्रिय आत्मा ठरले नाही. तसं प्राणाच्या ठिकाणी अहम भावना होती तशी मम भावना होती, म्हणून प्राणही आत्मा ठरला नाही. तसं मनाच्या ठिकाणी सुद्धा जशी अहम भावना होती तशी मम भावनाही होते. मम भावना कधी होते? तर आपण म्हणतो मम मन चंचल, मम मन स्थिर, मम मन बहिर्गत, मम मन बहिरात अंतरागत. माझं मन बाहेर गेलं, माझं मन आत आलं. माझं मन स्थिर आहे, माझं मन चंचल आहे. माझं म्हणणारा तो मी का तो माझ्यापासून भिन्न? माझं जी वस्तू आहे ती माझ्यापासून भिन्न, म्हणजे माझी वस्तू ती मी नाही आणि मी आहे ती माझी नाही. मग मन म्हणत असेल तर मन म्हणजे मी नाही, मन माझं आहे, मन काही नाही, मी नाही. म्हणजे मन हा ममतेचा विषय होतो, म्हणूनही आणि आत्मा हा केवळ अहंतेचा विषय होतो. आत्मा ममतेचा विषय कधीच होत नाही, म्हणून मन काय नाही, आत्मा नाही. पण म्हणले का हो, तुम्ही तर आता विद्यारायण स्वामीचा श्लोक सांगितलं, मनयो मनुष्यानाम कारणं बंध मोक्ष बंधाय विषयासक्तम मुक्तय निर्विषय स्मृतम. म्हणजे विषयासक्त मन बंधाला कारण आहे आणि विषय वासना विवर्जित मन मुक्तीला कारण आहे, म्हणून मनच काय आहे? आत्मा आहे. पण मग या श्लोकाचा अर्थ विषयासक्त मन बंधाला कारण हेही बरोबर आहे, विषय वासना विवर्जित मन मुक्तीला कारण आहे हे आम्ही सांगितलं का मन आत्मा हे सांगितलं? विषयासक्त मन बंधाला कारण आहे, विषय वासना विवर्जित मन मुक्तीला कारण आहे असं आहे म्हणलो, पण मग मन आत्मा आहे असं कुठं विधान केलं तिथं? बरं, या श्लोकाचा अर्थ मन आत्मा आहे असा होत नाही ना. मग त्या श्लोकाचा अर्थ काय होतो? त्यांनी इतका गुढ अर्थ दिला. ते म्हणले त्या श्लोकाचा अर्थ असा होतो का पंचे विषय वासनायुक्त असणार मन हे मोक्षाचं साधन नसून मोक्षाला ते प्रतिबंधक आहे. अध्यासाच्या आणि अध्यासाला हेतू होऊन ते बंधाला कारण आहे. काय पंचवासनायुक्त असणार मन मोक्ष साधनास प्रतिबंधक आहे, कारण ते पंचवासनिक मनाला एक वेळेला एक काम होईल का चार काम होईल? एक मन तुझ्या अवघ्या भांडवाला वाटे तर तुला येईल कशी? ते विषयासक्त झालं तर साधना आसक्त होईल का? ते विषयामध्ये गुंतल्याच्या नंतर साधना करू शकेल का? म्हणून पंचविषयामध्ये आसक्त असणारं म्हणजे मोक्ष साधनाला प्रतिबंधक व अध्यासाला युक्त होऊन बंधाला कारण होतं. मनच साक्षात बंधाला कारण होतं असं नाही, पंचवासना युक्त होऊन मग ते बंधाला कारण होतं. आणि मुक्तीला कारण कसं? तर पंचवासनाने रहित असणारं जे मन आहे ते ज्ञान प्राप्तीच्या द्वारा स्वतःचा बाध करून मोक्षाला कारण होतं. मग ते स्वतःच आत्मा ठरलं का स्वतःचा बाध करून मोक्षाला कारण ठरलं? मग स्वतःचा बाध करून मग आत्म्याचा बाध होतो का मनाचा बाध होतो? आणि ज्याचा बाध होतो तो आत्मा का ज्याचा बाध होत नाही तो आत्मा? ज्याचा बाध होत नाही तो आत्मा. त्रिकाल बाध्यत्वम सत्यत्वम. मग तिन्ही कालात मनाचा बाध होत नाही असं एका मनाचा आत्मज्ञानाने बाध होतो, मनाचा आत्मज्ञानाने बाध होतो. बाधित असणारा मन आत्मा का अबाधित असणारा आत्मा? अबाधित असणारा आत्मा. याचा अर्थ मन काय नाही, आत्मा नाही. मग मन काय? अहो म्हणले पण श्रुती आहे मनोब्रह्म वेजानयात. बृहदारण्यकाने तैतरी श्रुती आहे मनोब्रह्म वेजानयात, म्हणजे मनच काय आहे? ब्रह्म आहे असं श्रुती सांगते. आणि तुम्ही श्रुतीने सांगितलेलं जर तुम्ही ऐकत नाही तर तुम्ही नास्तिक आस्तिक, तुम्ही नास्तिक. आणि मग तुमच्या नास्तिकाचं आम्ही काय म्हणून ऐकावं? मन आत्मा नाही असा जर तो पूर्वपक्ष केला तर त्याला उत्तर देतात बाबा मनोब्रह्म वेजानयात असे तैतरी बृहदारण्य श्रुती आहे, आम्ही नाही म्हणत नाही असं. पण पुन्हा तोच स्थूल आनंदती न्यायाने किंवा त्याला काय म्हणलो शाखाचंद्र न्यायाचं ते उपनिषदच बोलणं आहे, तो मनच आत्मा आहे असं नाही. जसं तुम्ही काय केला पहिला स्थूल त्या अगदी एकदा बघत आहे, पहिलं वस्त्रातून
वस्त्रातून आपण वस्त्रातून धनात आलो, धनातून गृहात आलो, गृहातून पुत्रात आलो, पुत्रातून भार्येत आलो, भार्येतून स्थूलदेहातून इंद्रियात, इंद्रियातून प्राणात, प्राणातून मनात आलो. तसं आता मनातून आपल्याला पुढं जायचं आहे. मनच आत्मा आहे म्हणजे ते स्थूल अरुंधती न्यायाने म्हटलेलं आहे मनच आत्मा आहे, हे सांगण्याचा अभिप्राय श्रुतीचा नाही. पण तुम्ही गुंतला कशात होता? मनाच्या अगोदर प्राणात. प्राण जड प्राण आत्मा नाही हे सांगण्याकरता अगोदर तुम्हाला थोडं सूक्ष्मतेने काय म्हटले? मन आत्मा आहे. पण मग एकदा तुम्हाला ते जड प्राण आत्मा नाही का ममतेचा विषय आहे आणि तो जड आहे म्हणून, तसं मन सुद्धा ममतेचा विषय असल्यामुळे मन सुद्धा काय नाही? आत्मा नाही. मग आता मन जर आत्मा नाही तर मग आत्मा आहे तरी कोण? असं जर आपण विचारलं तर पुढे विज्ञानमय कोशाला आत्मा म्हणणारे ते बौद्ध आहेत. तर बौद्धाचं जे आपल्याला मागे नाही का काही आस्तिकाच्या ख्याती गेल्या चौथ्या तरंगात, काही नास्तिकाच्या ख्याती गेल्या. तर पहिली जी असत ख्याती आहे माध्यमिक मताचा शून्यवादी बौद्ध, आणि दुसरी आहे जी आत्मख्याती ती योगाचार मताचा विज्ञानवादी बौद्ध. आणि योगाचार मताचा विज्ञानवादी बौद्ध, विज्ञान म्हणजे कंसात बुद्धी, आणि म्हणून तिथे हा विषय मग चौथ्या तरंगात सुद्धा झाला मागे. मग विज्ञानवादी बौद्ध ते आत्मा कशाला म्हणतात? तर बुद्धीलाच आत्मा म्हणतात. आणि ती कशी आहे? क्षणिक. प्रथम क्षणात उत्पत्ती, द्वितीय क्षणात स्थिती, तृतीय क्षणात नाश. म्हणजे मग ती जर क्षणिक आहे तर ती क्षणच भरच प्रतीती आहे. बहुतकाल काय आहे म्हणजे क्षणभरच येते. पण आपण त्यावेळेला बघितलं होतं प्रथम क्षणात उत्पत्ती, द्वितीय क्षणात स्थिती, तृतीय क्षणात नाश. त्याच्या उत्पत्तीच्या क्षणात प्रतीती नाही, नाशाच्या क्षणातही प्रती नाही. ती प्रतीती कशी आहे? स्थितीच्या क्षणात प्रतीती आहे. आणि मग स्थितीच्या क्षणात ज्या वेळेला त्याची प्रतीती आहे, मग ही बुद्धी ज्या वेळेला प्रथम क्षणात उत्पत्ती होते तिथे प्रतीती नाही, द्वितीय क्षणात स्थिती आहे तिथे तिची प्रतीती आहे. पण स्थितीच्या क्षणात ती काय करते? प्रथम बुद्धी द्वितीय बुद्धीला उत्पन्न करते. आणि प्रथम बुद्धी ज्या वेळेला हे आता ही प्रथम बुद्धी द्वितीय क्षणात आहे त्यावेळेला तिने उत्पन्न केलेली बुद्धी कोणत्या क्षणात आहे? प्रथम क्षणात आहे, तिची प्रतीती नाही. आणि ही ज्या वेळेला तृतीय क्षणात जाते त्यावेळेला तिने जे उत्पन्न केलं द्वितीय बुद्धीला ती कितव्या क्षणात येते? द्वितीय क्षणात येते, म्हणून तिची प्रतीती आहे. पण ते मात्र आपल्याला लक्षात येत नाही. त्यामुळे आपल्याला बुद्धी स्थिर वाटते, पण बुद्धी कशी आहे? क्षणिक आहे. प्रथम क्षणात उत्पत्ती, द्वितीय क्षणात स्थिती, तृतीय क्षणात नाश. आणि अशी बुद्धी ज्ञानप्रधान आहे. कारण मनाचे सुद्धा सूत्र कोणाच्या अधीन आहे? अगदी विनोदाने मनमोहन सिंग या देहातले यांचे सूत्र कोणाच्या हातात असतात? सोनिया मावशी कंसात बुद्धीच्याच हातात असतात. बुद्धीशिवाय या शरीररूपी देशातला पंतप्रधान मनाजी पाटील हे काहीही करू शकत नाही. याचाच अर्थ मन काय नाही? आत्मा नाही. मग त्याच्याही अभ्यंतर, त्याचेही निर्णय किंवा त्याचीही कृती जिच्या अधीन आहे अशी बुद्धी क्षणिक विज्ञान तीच काय? आत्मा आहे असं विज्ञानवादी बोलतात. काय म्हणतात बघा, त्या विज्ञानवाद्यांच्याबद्दल एक 2-3 महत्त्वाचे वाक्य असे म्हणून मग आपण विषय वाचून घेऊ. विज्ञानवादी बौद्धचे शिष्य योगाचार यांचं असं मत आहे का मनाचा व्यापार जिच्या अधीन आहे, म्हणजे मनाला आत्मा म्हणण्यापेक्षा मनाचा व्यापार जिच्या अधीन आहे तिला आत्मा म्हणणं कधी सरस आहे. म्हणजे एखाद्या स्वामीला धनी म्हणण्यापेक्षा स्वामी ज्याच्या आज्ञेत आहे त्या धन्याला धनी म्हणणं कधी श्रेष्ठ आहे. तसं मनाला आत्मा म्हणण्यापेक्षा मनाचा व्यापार जिच्या अधीन आहे त्या बुद्धीला आत्मा म्हणणं कधी श्रेष्ठ आहे. ही एक गोष्ट. आणि दुसरं, मनाचा व्यापार बुद्धीच्या अधीन असल्यामुळे ती क्षणिक विज्ञानरूप बुद्धी ही आत्मा आहे आणि त्याच्यामध्ये त्या बुद्धीच आत्मा आहे असे म्हणणारे विज्ञानमय कोशावाले त्यांनी 2 धारा मानलेल्या आहेत. तर त्याला म्हणतात एक आलय विज्ञान धारा आणि दुसरी प्रवृत्ती विज्ञान धारा. काय आलय विज्ञान धारा आणि प्रवृत्ती विज्ञान धारा. पण म्हणले मग आलय विज्ञान धारा म्हणजे काय आणि प्रवृत्ती विज्ञान धारा म्हणजे काय? तर कारणाला म्हणतात आलय विज्ञान धारा, कारणाला म्हणायचं आलय विज्ञान धारा आणि कार्याला म्हणायचं प्रवृत्ती विज्ञान धारा. जसं मृत्तिका त्याला काय म्हणणार मग आपण? आलय विज्ञान धारा. आणि घट त्याला काय म्हणणार? प्रवृत्ती विज्ञान धारा. बरं, घट होण्याच्या पूर्वी त्याची माती, घट झाला तरी त्याच्या आत बाहेर माती, आणि शेवटी होते त्याची माती. मग तिथे प्राधान्य घटाला द्यावं का मातीला द्यावं? मातीला द्यावं. तसं बुद्धी ही आलय विज्ञान धारेत येते म्हणजे कारणात येते, आणि मने प्रवृत्ती विज्ञान धारेत येतं म्हणजे कार्यात येतं. म्हणजे मनाचे व्यापार कोणाच्या अधीन? बुद्धीच्या अधीन. मनाची स्थिती कोणाच्या अधीन? बुद्धीच्या अधीन. म्हणून तुम्ही प्राधान्य बुद्धीला द्यावं का मनाला द्यावं? बुद्धीला द्यावं. म्हणजे आलय विज्ञान धारारूप असणारी म्हणजेच कंसात कारणरूप असणारी बुद्धी, आणि प्रवृत्ती विज्ञान धारा म्हणजे कार्य अवस्थेमध्ये येणारं मन ते आत्मा नसून, तर म्हणजे प्रवृत्ती विज्ञान धारेत येणारं मन आत्मा नाही, तर आलय विज्ञान धारेत येणारी बुद्धीच कोण आहे? आत्मा आहे. त्याच्यामध्ये पुन्हा आणखी एक अहमवृत्ती आणि इदमवृत्ती. तर अहमवृत्ती प्रधान असते का इदमवृत्ती प्रधान असते? आपण तिघं बसलो, तिघं बसताना
आपण समजा मी प्रत्येकजण असं प्रत्येकजण पिंड्यामध्ये ही स्थिती आहे का आपण मी बोलत असताना मी मला श्रेष्ठ म्हणतो, मी ज्याच्याशी बोलतो त्याला मध्यम म्हणतो, आणि आपण दोघं ज्या वेळेला तिसऱ्याशी बोलतो त्याला कनिष्ठ समजतो. मग तशा पद्धतीने अहम विज्ञान धारेमध्ये येणारं म्हणजे प्रवृत्ती आलय विज्ञान धारा ही अहम अहम स्फुरण आहे ना, ते आलय विज्ञान धाऱ्यातलं आहे. आणि इदम स्फुरण आहे ते प्रवृत्ती विज्ञान धाऱ्यातलं आहे. मग इदम स्फुरण प्रवृत्ती विज्ञान धारेत कोण येतं मन, आणि अहम स्फुरण आलय विज्ञान धारेत कोण येतं बुद्धी. म्हणून बुद्धीलाच याही दृष्टीने काय म्हटलं पाहिजे, आत्मा म्हटलं पाहिजे, श्रेष्ठ म्हटलं पाहिजे. आणि या वैज्ञानिकांचा म्हणजे विज्ञानमय कोशाला आत्मा मानणाराचं मोक्षाचं स्वरूप काय, त्या विज्ञानमय कोशाला आत्मा मानणाऱ्याचं मोक्षाचं स्वरूप असं आहे की ते म्हणतात या बुद्धीचा मनामध्ये बाद चिंतनाने निर्विशेष स्थिती, त्यालाच ते मोक्ष म्हणतात. म्हणजे वृत्तीवर मन येऊच न देणं, यालाच ते काय म्हणतात, मोक्ष, असं विज्ञानमय कोशाचं मत आहे. एकंदर थोडासा आपण आशय बघितला, पंक्तीमध्ये आणखी स्पष्ट होईल, ते वाचतो बघा. विज्ञानमय कोशास आत्मा म्हणणाराचे मत कोण मानतात, तर क्षणिक विज्ञानवादी बौद्ध. क्षणिक विज्ञानवादी बौद्ध म्हणजे कोण, हे क्षणिक विज्ञानवादी कोण, मागे योगाचार त्यांचं नाव गेलेलं आपल्याला चौथ्या तनगात. म्हणून क्षणिक विज्ञानवादी, कारण बौद्धाचे 4 शिष्य आहे ना, सौत्रांतिक, माध्यमिक, वैभाषिक आणि योगाचार. तर ते जे योगाचार आहे ते क्षणिक विज्ञानवादी आहे. ते मात्र बुद्धीलाच आत्मा म्हणतात. काय म्हणतात बघा, क्षणिक विज्ञानवादी बौद्ध असे म्हणतात की मनाचा व्यापार कोणाच्या अधीन आहे, बुद्धीच्या अधीन आहे. बुद्धीच मनाचा काय करते, आकार धरते. आणि म्हणून क्षणिक विज्ञानरूप बुद्धीच काय आहे, तर आत्मा आहे. मन काय नाही, आत्मा नाही. याचा अभिप्राय काय हो, म्हटले याचा अभिप्राय हा आहे की सर्व पदार्थ कोणाचे आकार आहे, विज्ञानाचे, कंसात बुद्धीचे आकार. कारण ते आत्मख्याती बघा, त्या आत्मख्यातीमध्ये आपण 3 शब्द पाहिले होते, कार्य, कारण, अधिष्ठान. कार्य कोण, दिसणारा सर्प. कारण कोण, रज्जूच्या विषय स्वरूपाचा आधार. आणि अधिष्ठान कोण, रज्जूपैत चैतन्य, म्हणजे स्थूल दृष्टीने रज्जू. हे तिन्ही कसे, शून्य काहीच नाही, म्हणजे असत. तर त्यावेळेला ते म्हटले ते असत चेतन प्रत्येक असत असतं ते दिसत नसतं. आणि कार्यकारण अधिष्ठान हे सगळं जर असत असेल तर दिसू नये, आणि दिसत असेल तर मग असत वंद्यापुत्र सुद्धा दिसला पाहिजे. मग असत वंद्यापुत्र दिसत नाही, त्या अर्थी असत ख्यातिमत असंगत. म्हणले मग तुम्हीच सांगा. मग आत्मख्यातीवाले हे योगाचार त्यावेळेला बोलले होते, कार्यकारण अधिष्ठान हे सगळे बाहेर नाही, पण दिसतात का, तर सगळ्याचा आकार बुद्धीच देते. भ्रमाने ते बाहेर प्रतीतील येतात, आणि ते बुद्धीच काय, आत्मा आहे. ती कशी आहे, तर क्षणिक विज्ञान रूप आहे. त्यांचं जे मत आहे. याचा अभिप्राय हा आहे की सर्व पदार्थ विज्ञानाचेच आकार असून ते विज्ञान म्हणजेच कंसात बुद्धी ती कशी आहे, प्रकाशरूप आहे. प्रकाशरूप आहे म्हणजे ज्ञानरूप आहे. आणि आत्मा कसा आहे, ज्ञानरूप आहे. म्हणून ती बुद्धीच काय आहे, आत्मा आहे. त्या बुद्धीला इथं काय शब्द वापरला, विज्ञान आहे ना, विज्ञानमय कोश. म्हणून आता विज्ञानमय कोश कशा बघा, क्षणामध्ये विज्ञानाची उत्पत्ती आणि नाश होतो. क्षणामध्ये उत्पत्ती आणि नाश होतो म्हणजे त्याचा आपण समजून घ्यायचं, प्रथम क्षणात उत्पत्ती, द्वितीय क्षणात स्थिती, तृतीय क्षणात नाश होतो. आणि मग क्षणभरच प्रतीती यावी, बहुत काळ काय यावी, तर आपण पाहिलं प्रथम क्षणात उत्पत्ती, द्वितीय क्षणात स्थिती, स्थिती काळात ती पुढच्याला उत्पन्न करते, ही तृतीय क्षणात जाते, तिला जिला उत्पन्न केली ती द्वितीय क्षणात येते, तिची प्रतीती येते, ती सुद्धा मग त्यावेळेला तृतीय बुद्धीला उत्पन्न करते. आणि तृतीय बुद्धी ज्यावेळेला तृतीय क्षणात जाते त्यावेळेला तिने उत्पन्न केलेली जी तृतीय बुद्धी ती द्वितीय क्षणात येते, तिची प्रतीती येते. त्यामुळे ही धारा अशी सतत प्रवाहित राहते. त्यामुळे हे उपजे नाशिले ते पुनरपिदिशे हा प्रकार आपल्या लक्षात येत नाही. अशा पद्धतीचं ते वैज्ञानिकाने दिलेलं उत्तर आहे. विज्ञानमय कोशाला आत्मा म्हणणारा नाही. म्हणून म्हणतात क्षणामध्ये विज्ञानाची उत्पत्ती आणि नाश होतो. पहिल्या विज्ञानाप्रमाणे दुसऱ्या विज्ञानाची उत्पत्ती झाली असता पूर्व विज्ञानाचा काय होतो, नाश होतो. आलंच ते. तसेच तृतीय विज्ञानाची उत्पत्ती झाली असता द्वितीय विज्ञानाचा नाश होतो. चतुर्थाची उत्पत्ती झाला असता तृतीयाचा नाश होतो. म्हणजे ते एक कोणता कंगारू का कोणता प्राणी बघा ते, किंवा मला वाटतं विंचवाचं तसंच बहुतांश, ते विंचवाची पिलंसुद्धा आपल्या आईचं उदर फाडूनच बाहेर येतात. म्हणजे ज्या वेळेला त्यांचा जन्म होतो ना, ते मागच्याची पिढी संपूर्णच येतो. तसा आहे विज्ञानाचा प्रकार आहे. ज्या वेळेला पुढचं विज्ञान उत्पन्न होतं त्यावेळेला ते काय होतं, मागचं विज्ञान नष्ट होतं आणि त्यावेळेला पुढचं विज्ञान उत्पन्न होतं. म्हणजे इकडे व्याकरणाच्या भाषेमध्ये ही आदेश पद्धती आहे, आगम पद्धती. आगम पद्धतीने परमार्थामध्ये आगम पद्धती आहे, सगळ्याला आश्रय आहे. म्हणजे माझी कीर्तनकार नाही होत, तो कीर्तनकार मरेपर्यंत आजीच असतो, फक्त त्याने करत राहावं आहे ना. पण इथे हा आज मंत्री आणि दुसरा आला आणि तोही मंत्री, असे 2 आजी नाही, ते माझी व्हावे लागतं. परत झालं तर आपल्या महाराष्ट्राचं एवढं भाग्य आहे, आपल्याला आता सध्याला 2-2 आजी दिसतात, म्हणजे 3-3 आजी आहेत. त्यातले 1 मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री. पण तरीसुद्धा जो मुख्यमंत्र्याचा दर्जा आहे, जो अधिकार आहे, तो उपमुख्यमंत्र्याला तो अधिकार नाही भेटू शकत. म्हणजे थोडक्यात ज्यावेळेला एक विद्यमान असेल तर दुसरा त्यावेळेला तिथे चालत नाही.
ही राजकीय पद्धती आहे किंवा ही त्याला काय म्हणतो आपण, ही आदेशाची परंपरा आहे. परमार्थामध्ये आगमाची परंपरा आहे. तसेच क्षणिक विज्ञानामध्ये पहिलं विज्ञान उत्पन्न होतं, तर दुसरं विज्ञान उत्पन्न होतं, त्यावेळेला पहिल्याला नष्ट करूनच ते काय होतं, उत्पन्न होतं. आणि त्यामुळे आपल्याला ते बरं, तो उत्पत्ती नाशाचा क्षण असा असतो का, दोन क्षण हे अप्रतीतीचे आणि एक क्षण प्रतीतीचा आहे. आणि प्रतीतीच्या क्षणामध्ये तो पुढच्याला उत्पन्न करतो. पण ज्या वेळेला तो उत्पन्न करतो त्यावेळेला याचा जो प्रतीतीचा क्षण आहे त्याचा तो अप्रतीतीचा आहे, आणि याचा तृतीय क्षणात अप्रतीती झाली का त्याची द्वितीय क्षणातली प्रतीती आहे. पण ही गोष्ट काय आपल्याला लक्षात येत नाही. जसं जलाचा प्रवाह सतत पाणीचा मिळतच अशी समुद्री गंगाजळ जशी आहे, त्यामुळे आपल्याला वाटतं कालच्याच पाण्याने आपण स्नान केलं, पण कालच्या पहिल्या गडव्याला घेतलं ते दुसऱ्या गडव्याला नाही. तसं पहिल्या क्षणाला जी बुद्धी आहे ती द्वितीय क्षणाला नाही. बघा आता द्वितीय विज्ञानाचा नाश झाला तर ते चतुर्थाची उत्पत्ती आणि तृतीयाचा नाश, अशा नदीप्रमाणे तोच दाखला दिला. पुन्हा नदीप्रमाणे विज्ञानाची धारा आहे. ती विज्ञान धारा तिला एक आलय विज्ञान धारा अशी म्हणतात, आणि दुसरी प्रवृत्ती विज्ञान धारा. आलय म्हणजे अहम, प्रवृत्ती म्हणजे इदम. आलय म्हणजे कारण, प्रवृत्ती म्हणजे कार्य. आपण जे बोललो शब्द ते इथलेच आहेत बघा. ज्यात अहम म्हणजे मी अशी विज्ञान धारा असते त्याला आलय विज्ञान धारा किंवा बुद्धी अशी म्हणतात. उदाहरण देतात, म्हणजे ज्याच्यामध्ये मी म्हणजे आपण जागृतीमध्ये कोण जागा आहे, मी जागा आहे. कोणी स्वप्न बघितलं, मी बघितलं. कोण उठला झोपेतून, मी उठलो. म्हणजे अहम या तिन्ही अवस्थेमध्ये स्फुरण होतं ना, मग ती कोणत्या धारेतलं आहे, ते आलय विज्ञान धारेतलं आहे. आणि पुढे हा गट आहे, हे शरीर आहे, अशी विज्ञान धारेस तिला प्रवृत्ती विज्ञान धारा असं म्हणतात. म्हणजे कार्यरूप जी आहे ती. आलय विज्ञान धारेपासून प्रवृत्ती विज्ञान धारेची उत्पत्ती होते. म्हणजे आलय विज्ञान धारा ही जननी आहे आणि प्रवृत्ती विज्ञान धारा ही जन्य आहे. म्हणजे आलय विज्ञान धारेत येणारी बुद्धी काय झाली, जननी, आणि प्रवृत्ती विज्ञान धारेत येणारं मन काय झालं, जन्य. म्हणजे मन झालं कार्य आणि बुद्धी झाली कारण. मग महत्त्व कशाला द्यावं, मृतिकेला का घटाला? मृतिकेला, कारण मृतिका कारण आहे, घट कार्य आहे. तसं बुद्धी कारण आहे आणि मन कार्य आहे, म्हणून कारणरूप बुद्धीला आत्मा म्हटलं पाहिजे, कार्यरूप मनाला आत्मा म्हणता कामा नाही. मनाचे स्वरूप प्रवृत्ती विज्ञान धारेत आहे, म्हणून ते आलय विज्ञानरूप बुद्धीचे कार्य आहे. याकरिता बुद्धीच काय आहे, आत्मा आहे. आलय विज्ञान धारित प्रवृत्ती विज्ञान धारेच्या बाद चिंतनाने निर्विशेष, बघा ते आपण जे शेवटचं वाक्य बोललो होतो, आलय विज्ञान धारेमध्ये प्रवृत्ती विज्ञान धाराचा म्हणजे बुद्धीमध्ये मनाचा, आलय विज्ञान धारेमध्ये प्रवृत्ती विज्ञान धाराचा म्हणजे बुद्धीमध्ये मनाचा बाद चिंतनाने. आता बाद चिंतन म्हणजे आपण जे म्हणतो ना, प्रतीतिक आली प्रतीती उपैच्या त्या ठिकाणी प्रतीत येणाऱ्या पदार्थाचा त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय म्हणजे बाद, हे वेदांताची पद्धत आहे. पण हा नास्तिकाचा तसा बाद नाही. पण पदार्थच वृत्तीवर न येऊ देणं असा यांचा बाद शब्दाचा अर्थ आहे. मग आलय विज्ञान धारेत प्रवृत्ती विज्ञान धारेच्या म्हणजेच बुद्धीमध्ये मनाच्या बाद चिंतनाने, बाद म्हणजेच काय, मग पदार्थ वृत्तीवर न येऊ देणे अशा निर्विशेष क्षणिक विज्ञान धारेच्या स्थितीस, निर्विशेष म्हणजे काय, कुठलाही विशेष स्थिती प्रतीतीला नाही, एक सामान्य स्थिती, त्या निर्विशेष विज्ञान धारेच्या स्थितीसच त्यांच्या म्हणजे कुणाच्या, योगाचार विज्ञानाच्या आहे ना, योगाचार क्षणिक विज्ञानवादीच्या मतात मोक्ष असे मानतात. आणि या रीतीने क्षणिक विज्ञानवादी बुद्धीलाच काय म्हणतात, क्षणिक विज्ञानवादी बुद्धीस क्षणिक रूप आणि स्वयंप्रकाश रूप कल्पना करतात. त्याला क्षणिकही मानतात, पुन्हा त्याला स्वयंप्रकाश देखील ते मानतात, कारण ज्ञानरूप ठरायचा ना आत्मा ज्ञानरूप आहे. ज्ञानरूप प्रकाश म्हणजे ज्ञान, म्हणून क्षणिक विज्ञानरूप असून स्वयंप्रकाश कल्पना करून ती बुद्धीच काय आहे तर आत्मा आहे असं त्यांचं मत आहे. पण हेही मत कसं आहे, खंडितच आहे असं पुढे विज्ञानमय कोशावाले सांगतात. तर या क्षणिक विज्ञानरूप बुद्धीचं जे खंडन आहे तो प्रकार आपण थोडासा धावता घेऊ आणि मग जो आनंदमय कोशाचा विचारतो उद्या करू. 4 मिनटं आपल्याकडे आहे, तर तेवढ्या मिनटामध्ये थोडक्यात त्याचा भाव पहा. आत्ताच मनोमय कोशाचं मंडन करत असताना आपल्याला तेच बरं वाटलं, पण खंडन करताना ते चुकीचं आहे, लक्षात आलं. आता आलय विज्ञान धारा प्रवृत्ती विज्ञान धारा या एकंदर विचाराने आपल्याला असं वाटायला लागलं की मन आत्मा नाही, पण बुद्धीला आत्मा म्हणायला हरकत नाही. पण बुद्धीसुद्धा आत्मा होऊ शकत नाही, कारण आत्मा कसा आहे, आत्मा अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे असं म्हटलेलं आहे श्रीमद भगवद्गीतेमध्ये. नैनम छंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लेदिंती आपण न शिवशीती मारुतः. म्हणजे उत्पत्ती विनाशरहित अनादि अनंत स्वरूपाचा कोण आहे, आत्मा आहे.
आणि आता हेच यांच्या तोंडात सांगतात, प्रथम क्षणात उत्पत्ती, द्वितीय क्षणात स्थिती आणि तृतीय क्षणात नाश. मग आत्मा उत्पत्ती विनाश रहित आहे आणि विज्ञान कंसात बुद्धी कशी आहे? उत्पत्ती विनाश सहित आहे. म्हणजे आत्मा अनादी अनंत आहे, ही साधी संत आहे, ही आत्मा होईलच कशी? मग आता त्या संबंधी काय काय विचार करतात बघा. ते विज्ञानमय कोशाला आत्मा कसा नाही सांगताना म्हणतात, रूपादीनाम ज्ञानम प्रति नेत्रादि इंद्रियम साधनम तद्वत निश्चय रूप कार्यम प्रति साधन रूपा बुद्धी न आत्मा. असं संस्कृत विचारसागरातली पंक्ती आहे. रूपादीनाम ज्ञानम प्रति नेत्रादि इंद्रियम साधन. रूपाधिकाचं ज्ञानाचं साधन कोण होतं? नेत्रादि इंद्रिय. रूपाचं ज्ञान व्हावं चक्षुरेंद्रिय पाहिजे, शब्दाचं ज्ञान व्हावं श्रोत्रेंद्रिय पाहिजे, गंधाचं ज्ञान व्हावं घ्राणेंद्रिय पाहिजे, रसाचं ज्ञान व्हावं रसनेंद्रिय पाहिजे, स्पर्शाचं ज्ञान व्हावं त्वगेंद्रिय पाहिजे. म्हणजे पंच शब्द स्पर्श रूप रस गंध या पंचविषयाच्या ज्ञानाचं साधन कोण आहे? नेत्रादी 5 ज्ञानेंद्रिय आहे. मग नेत्रादी 5 ज्ञानेंद्रिय साधन असल्यामुळे ते काय ठरले नाही? आत्मा ठरले नाही, म्हणजे साध्य रूप आत्मा ठरली नाही. मग तसं निश्चय रूप साध्याचं साधन कोण आहे? ही बुद्धी आहे. तत्र निश्चयात्मिका बुद्धी. निश्चय करणे बुद्धीचं काम आहे. मग निश्चय हे काय झालं? कार्य. आणि त्याचं साधन कोण झाली? बुद्धी. मग नेत्रा म्हणजे रूपादी विषयाचं ज्ञान करून देण्याचं साधन असल्यामुळे इंद्रिय जशी आत्मा ठरत नाही, तसं निश्चयाचं साधन ही बुद्धी असल्यामुळे ती तरी आत्मा होईल कशी? प्रथम गोष्ट. मग किंतु सर्व पदार्थ निश्चयाधिक बुद्धी हे य साक्षी सैव आत्मा. किंतु सर्व पदार्थाचाच आणि निश्चयरूप बुद्धी आहे असा सुद्धा निश्चय करणारा जो आहे तोच कोण आहे? याच्याहून भिन्न असणारा आत्मा आहे, असं त्यांनी सांगितलं. आणखी एक त्याच्यामध्ये जवळपास 6 अनुमानं दिलेले आहेत एक प्रकारचे. ही पहिली गोष्ट झाली. दुसरं ते सांगतात तो आत्मा कसा आहे तर स्वयंप्रकाशत्वात आत्मा स्वयंप्रकाशत्वात सदा भासते. आत्मा स्वयंप्रकाश असल्यामुळे सदैव स्वयंप्रकाश म्हणजे काय? अवेद्यत्व सती अपरोक्ष रूपत्वम स्वयंप्रकाशत्वम. अन्यान भासेती स्वयं भासेती साधन विनायती स्वयंप्रकाशा. सगळ्या जगाचं प्रकाशन करतो आणि त्याच्या प्रकाशनाकरता आणण्याची गरज नाही, त्यालाच आपण स्वयंप्रकाश असं म्हणतो. मग ही बुद्धी घटपटादी पदार्थाचा निश्चय करते. बुद्धी घटपटादी पदार्थाचा निश्चय करते, पण ती स्वसामर्थ्याने करते का अन्याच्या सामर्थ्याने करते? अन्याच्या सामर्थ्याने करते. तसा आत्मा सर्वाचं प्रकाशन करतो. मग त्याचं प्रकाशन करता अन्य कोणी लागतो का? तो सर्वाचं प्रकाशन करतो. तो सर्वाचं प्रकाशन करतो. उलट यदादित्य गतम तेजो जगत भासे ते किलम चंद्रमशी याच्या अग्नोत तेजो विद्धी मामकम. हे मामकम म्हणत असताना परमात्मा बोलतो. जीवात्मा कोण आहे? तत्वता मम वंश जीव लोक, तो परमात्मा आहे. म्हणजे आत्मा आहे ना. म्हणजे आत्म्याच्या प्रकाशनी म्हणजे सगळ्या जगाचं प्रकाशन करणारे चंद्र सूर्याधिक, त्या चंद्र सूर्याधिकाचंही प्रकाशन करणारा कोण आहे? आत्मा आहे. उलट चंद्र सूर्याधिक जगाचं अंधकाराचं म्हणजे चंद्र सूर्याधिक हे काय करतात? अंधाराचा नाश करतात का अंधाराचं प्रकाशन करतात? नाही, अंधाराचा ते नाश करतात. हा अंधार आहे असं दाखवत नाही ना, अंधाराचा नाश करतात. आणि आत्मा तर सूर्याधिकाचं प्रकाशन करतो, पण सूर्याधिकाचं अस्तित्व नसतं अशा वेळात असणारा जो अंधार आहे त्याचं सुद्धा प्रकाशन करतो. अयम तमा, हा गडद अंधकार आहे असं आत्म्याने त्याचं प्रकाशन केलं. म्हणून हा प्रकाश्य असणारी किंवा निश्चयाचं करण साधन असणारी बुद्धी ही आत्मा होऊ शकत नाही. हा दुसरी युक्ती झाली. मग म्हटले अतः यदा प्रकाश्य पंचविषय, म्हणजे हे पंचविषय हे प्रकाश्य असल्यामुळे किंवा व्यष्टीदृष्ट्या पंचविषय समष्टीदृष्ट्या जगत हे प्रकाश्य असल्यामुळे त्याचा प्रकाशक सूर्याहून ते भिन्न ठरले. प्रकाशक असणारे सूर्याहून ती काय ठरली? भिन्न ठरली. तसं प्रकाश्य असणारी बुद्धी प्रकाशक असणाऱ्या आत्म्याहून काय भिन्न आहे. म्हणजे याचा अर्थ बुद्धी काय नाही? आत्मा नाही. मग का हो म्हटले? जसं रात्री दीपादिकांचा प्रकाश घटादिकाशी संबंधित होऊन, हो म्हणले पण मग बुद्धी जर आत्मा नाही तर बुद्धी आम्हाला आत्मा वाटली ना. हो म्हणले वाटणं वेगळं ना असणं वेगळं. म्हणले मग वाटली तरी का? त्याचं उत्तर द्या. हा भ्रम तरी का झाला? तर त्याचं कारण म्हणतात रात्रीच्या वेळेला दीपादिकाचा प्रकाश होऊन घटाधिक पदार्थाशी दीपाचा प्रकाश काय होतो? संबंधी होतो. म्हणजे त्याच्याशी आता हा घट आहे, हा घट आपल्याला गडद अंधारात दाखवायचा म्हणलं तर कोणाच्या द्वारा दाखवला जातो? प्रकाशाच्या द्वारा. त्यावेळेला प्रकाश घटाशी एकरूप झालाय की नाही? मग घटाशी जरी त्या प्रकाशाचा संबंध झाला म्हणून घटाचं ज्ञान झालं तरी संबंध झाला तरी घट आहे, प्रकाश आहे. प्रकाश काय नाही? घट नाही. तसं
बुद्ध्याधिकाशी संबंधित आत्मा झाला आणि त्या आत्म्याच्या प्रकाशाने प्रकाशित होऊन बुद्धीने काय केलं, निश्चयाचं किंवा अन्य अन्य पदार्थाचं काय केलं, प्रकाशन केलं. पण तरी जरी आत्मा प्रकाश किंवा प्रकाशरूप आत्मा त्या बुद्धीशी संबंधित झाला तरी बुद्धी आहे ना, आत्मा आहे. आत्मा बुद्धी नाही, बुद्धी आत्मा नाही. अशा पद्धतीचं हा एक प्रसंग सांगून त्यांनी ही युक्ती दिली. तिसरी युक्ती अशी दिली की पंचतन्मात्रा याचं कार्य कोण आहे, त्याचं सामूहिक कार्य आणि स्वतंत्र कार्य आत्ताच मागे आपण पाहिलं. पंचकृत पंच महाभूत म्हणजेच पंचतन्मात्रा आणि त्याचं सूक्ष्म शरीर कार्य आहे. पण ते सूक्ष्म शरीर कार्य म्हणताना त्याच्या मिलित सत्वांशाचं, स्वतंत्र सत्वांशाचं, मिलित रजंशाचं, स्वतंत्र रजंशाचं. तर मिलित सत्वांशाचं कार्य कोण म्हणलो तर आपण अंतकरण आहे ना, देहाच्या ज्ञानासाधन म्हणून अंतकरण किंवा त्याला सत्वही म्हणलो, कारण सत्व संजय आहे ते ज्ञान. मग आता ते असणार पंचतन्मात्र्याच्या मिलित सत्वांशाचं कार्य अंतकरण. आणि त्या अंतकरणाला वृत्तीभेदाने किती नाव पाहून आलो आपण, 4. अभिमान धारण करू लागलं, अनात्म पदार्थाचं तादात्म्य धारण करू लागलं तर त्याला म्हटलं आपण अहंकार. निश्चय करू लागलं, आपलं संकल्प करू लागलं मन, चिंतन करू लागलं चित्त, आणि निश्चय करू लागलं की बुद्धी. मग निश्चय करू लागलं बुद्धी म्हणल्याच्या नंतर जसं अंतकरण हे पंचकृत पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशाचं कार्य असल्यामुळे त्याला आपण आत्मा म्हणतो का, नाही, बरोबर ना. पंचकृत पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशाचं कार्य अंतकरण असल्यामुळे त्याला काय म्हणत नाही, आपण आत्मा म्हणत नाही. तसं त्या अंतकरणाचं कार्य एक वृत्ती कोण आहे, बुद्धी आहे. मग ती आत्मा होईल कसं, म्हणजे तिचं कारण जसं आपण काय म्हणतो, बाप जर पंतप्रधान नाही तर लेख कसा होईल नाही, लेख ठरेल का, तर लेख ठरू शकतो व्यवहारात. पण इथे कारणाच्या ठिकाणी आत्मरूपता नसताना कार्याच्या ठिकाणी ती आत्मरूपता येईल का. कारण कोण आहे, अंतकरण आहे. कारण कोण आहे, अंतकरण आहे. कार्य कोण आहे, बुद्धी आहे. तर अंतकरणाचीच वृत्ती आहे. पण कार्यरूप अंतकरण पंचकृत पंचमहाभूताचं कार्य अंतकरण ते जर आत्मा नाही, कार्य आहे म्हणून, कारण आत्मा अकार्य आहे, आत्मा नित्य आहे, ते कार्य अनित्य आहे. मग अनित्य असणारा अंतकरण जर आत्मा होऊ शकत नाही तर त्यापेक्षा अनित्य असणारी वृत्ती ती कायम जाणारी येणारी ती कोणती, निश्चयरूप वृत्ती म्हणजे कंसात बुद्धी, ती आत्मा होईल का, उत्तर आहे होणार नाही. आणि आणखी एक जवळचा एक निकष असा दिला, म्हणजे पंचभूताचं कार्य ते भौतिक आहे, पंचमहाभूताचं कार्य भौतिक आहे. भौतिक आहे म्हणजे भूत कार्य आहे. भूत हे आत्म्याचं स्वरूप नाही, त्या भूताचा अधिष्ठान जो आहे तो आत्मा आहे. मग पंचभौतिक कार्य देह म्हणून तो काय नाही, आत्मा नाही. पंचभौतिक कार्य इंद्रिय म्हणून ते काय नाही, आत्मा नाही. पंचभौतिक कार्य कोण, अंतकरण म्हणून ते काय नाही, आत्मा नाही. आणि पंचभौतिक कार्य अंतकरणाची जी वृत्ती बुद्धी म्हणून ती काय नाही, ती आत्मा नाही, म्हणून बुद्धी आत्मा नाही. मग म्हणले पण मग आणखी एक हे आहे बघा, आता आत्मानं रथिनं विद्धी इंद्रिय प्रगृह्यमेवच असं एक गोड मंत्र आहे उपनिषदातला. त्याचा फक्त आता तो माझे काही पाठ नाही पूर्ण, पण त्याचा अर्थ असा आहे की पंचविषय एक प्रकारचं रान आहे. पंचविषय रान आहे आणि 5 अश्व हे घोडे आहेत. शरीर हा रथ आहे, मन हा लगाम आहे, बुद्धी हा सारथी आहे आणि आत्मा हा रथी आहे. मग सारथी आणि रथी याच्यात काही भेद असणार की नाही. मग बुद्धी काय, सारथी का रथी, सारथी. मग सारथी असणारी बुद्धी आत्मा का रथी असणारा आत्मा, रथी असणारा आत्मा आहे, सारथी असणारी बुद्धी आत्मा नाही. याही प्रसंगावरून पाहिलं तर बुद्धी काय नाही, आत्मा नाही. बरं, आणखी तोच निकष पुन्हा पहिल्यापासून जो घटत आला तो घ्या, मम बुद्धी असं आपण म्हणतो का, मी बुद्धी असं म्हणतो. मम बुद्धी, माझी बुद्धी. म्हणजे एखादा जर तत्वदृष्टी असेल तर तो म्हणेल मम बुद्धी तीक्ष्णा, अदृष्टी असेल तर तो म्हणेल मम बुद्धी मंदा, आणि तर्कदृष्टी असेल तर तो म्हणेल मम बुद्धी अतिमंदा असं म्हणेल. म्हणजे माझी बुद्धी काय तीक्ष्ण आहे, माझी बुद्धी मंद आहे आणि माझी बुद्धी अतिमंद आहे. असे या तिन्ही म्हणताना बुद्धी हा अहंतेचा विषय ठरला का ममतेचा. आणि जो अहंतेचा विषय असतो तो आत्मा, जो ममतेचा विषय असतो तो आत्मा नाही. याही दृष्टीने पाहिलं तर बुद्धी कंसात विज्ञान काय नाही, आत्मा नाही. अशा अनेक युक्तिप्रयुक्तीने क्षणिक विज्ञानरूप बुद्धी हे आत्मा नाही. आणि क्षणिक विज्ञानरूप बुद्धीला जर आत्मा मानलं
तर सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा आहे का मोक्ष साधना ही सगळी काय होतील, व्यर्थ होतील. क्षणिक विज्ञान रूप बुद्धीला जर आत्मा मानलं तर पहिलेच आपल्याला आपण नित्य राहावं याच्याकरता ही साधना आहे का मरका व्हावं याकरता ही साधना आहे, नित्य राहावं. आणि मग क्षणिक विज्ञान रूप बुद्धी जर पदरी पाडली तर त्यापेक्षा स्थूल देह नित्य आहे, त्याच्यापेक्षा प्राण नित्य आहे, त्याच्यापेक्षा मन नित्य आहे. मग त्यांचं अनात्मत्व सिद्ध केलं आणि क्षणिक बुद्धी पदरी पाडली तर आपलं नित्यत्व सिद्ध होईल का? आपल्याला अविनाशित्व प्राप्त होईल का? व्यापकत्व प्राप्त होईल का? विपुल आनंद प्राप्त होईल का? होणार नाही. मग त्याच्यात पुरुषार्थ काय? प्रयोजन मानुदिशेनं मंदपी प्रवर्तते. उलट आपलं जे सापेक्षिक नित्यत्व आहे तेही बाधित होऊन जाईल. कोणाला आत्मा म्हटल्याच्या नंतर? बुद्धीला आत्मा म्हटल्याच्या नंतर. म्हणून बुद्धी आत्मा नाही म्हणजेच विज्ञानमय कोश आत्मा नाही. मग आत्मा आहे तरी कोण? तर आनंदमय कोशाला आत्मा म्हणणारे पुढे येतात. त्या आनंदमय कोशाला आत्मा म्हणणारे जवळपास 3 जण आहे. तिघाच्या थोड्या थोड्या भिन्न भिन्न प्रक्रिया आहेत. पण त्या प्रक्रिया आपण आता 8 तारखेला त्याचा पुढे विचार करू. तूर्त आपण या ठिकाणी थांबूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय.